श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. बघतानो बघा, आज मी तुम्हाला आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये महाराष्ट्रातून केरळमध्ये वास्तव्य गेलेल्या गीता गोसावी या स्वामी भक्तिताईंचा अत्यंत अद्भुत, अंगावर रोमांच उभे करणारा, एका क्षणाला आपल्या डोळ्यात पाणी आणणारा हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे. फक्त त्यासाठी आपला आजचा हा अनुभव शेवटपर्यंत पहा. तर बघतानो आजचा हा संपूर्ण अनुभव आपण ऐकणार आहोत या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, नमस्कार. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा त्रिवार वंदन. उघाची बिथोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, नको घाबरतू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविना तू स्वामी भक्त. अगदी प्रत्येक वाक्याची प्रचिती देणारा माझ्या आयुष्यातील हा सर्वात भयान प्रसंग. खरं तर माझी मोठी मुलगी ही 7 वर्षाची होती आणि त्याच वेळेस माझ्या पतीचं निधन झालं. माझे पती वारले, आम्हाला सोडून गेले. त्यानंतर माझी मोठी मुलगी आणि आम्ही सोबत असायचो. माझ्या लहान मुलीला मी माझ्या माहेरी ठेवलं. तिचे आजी आजोबा तिला सांभाळायचे, कारण मी सुद्धा एका कंपनीमध्ये नोकरी करत होते. त्यामुळे दोन्ही मुलांनी सांभाळले. मला काही शक्य नव्हते. मग माझी जी माहेरची मंडळी होती ती लहान मुलीला सांभाळायची आणि मोठी मुलगी माझ्यासोबत असायची. पण यांचं निधन झालं आणि मग त्यानंतर माझ्या ज्या मावस सासूबाई आहेत त्यांनी मला सांगितलं, तू एकटीच असतेस, तुझ्यासोबत तुझी मुलगी आहे. आता आपला अर्जुन तर आपल्यासोबत सोडून गेला, पण तू घाबरू नकोस, तुझ्या पाठीशी आम्ही सगळे आहोत. आणि खरंच माझ्या संपूर्ण फॅमिलीने मला तेव्हा त्या दुःखातून सावरण्यास खूप मदत केली. त्यावेळेस माझ्या मावस सासूबाई या मुंबईतील दादरमध्ये राहणाऱ्याच्या आणि त्या स्वामींच्या निस्सी भक्त होत्या. एकदा त्या माझ्याकडे राहण्यासाठी, मला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी मला आर्थिक मदत केली. मात्र येताना त्यांनी स्वामींच्या मठातून एक सुंदर मूर्ती माझ्या घरी आणले. जणू काही सेवा माझ्या नशिबातच असावी असे काही. जिथून माझे पती वारले तिथून मी कुठल्याही देवांना मानत नव्हते. खरं तर पहिल्यापासून माझी जास्त गणपती बाप्पावरती श्रद्धा असायची आणि मी नेहमी त्यांची आराधना करायचे. मात्र अचानक स्वामींची मूर्ती घरात आली आणि मी सुद्धा गोंधळून गेली. पण सासूबाईंनी आणले, मग आता त्यांचा अपमान नको करायला, त्यांच्या खुशीसाठी ती मूर्ती मी देवघरात ठेवली. मग त्यानंतर माझ्या नमावस सासूबाईंनी मला स्वामींची खूप महती सांगितली. त्यांच्या आयुष्यात असंख्य घडलेले प्रसंग ताई म्हणतात, ताई सांगितले आणि सांगितलं, जोपर्यंत ही मृत्यूदगा तुझ्या दारात आहे तोपर्यंत घाबरण्याचं काम नाही. तुला जसा वेळ मिळेल तसं स्वामींचं नामस्मरण कर. तुला वेळ मिळेल तेव्हा स्वामींची सेवा कर, तुझे प्रश्न सुटतील. पण बरेच दिवस ती मूर्ती तशीच अगदी देवघरात होती. ना कुठली पूजा, ना कुठली आराधना, काहीही नाही. अगदी काही महिन्यात त्या मूर्तीवरती धूळ साठली. पण एके दिवशी अगदीच तेच स्वामींच्या माझ्या मुलीच्या स्वप्नात आले. मुलगी सकाळी उठली आणि तिने मला सांगितले की आई, हे स्वामी आहेत ना, ते माझ्या स्वप्नात आले होते. बरोबर त्या दिवशी गुरुवार होता आणि मग तिने मला सांगितलं की स्वामी मला सांगितले होते की मला आंघोळ करायची आहे. स्वामी हसत होते. स्वामींनी माझं बोट पकडलं होतं. ताई म्हणतात की तिचं ते स्वप्न ऐकलं आणि मी सुद्धा चकित झाले की स्वामी इच्छा स्वप्नात कसे खरेच असतं का? मग मी सहजच माझ्या मावस सासूबाईंना फोन केला. मग त्यांनी सांगितलं की हो, असं असतं. स्वामी असे संकेत देतात, त्यांकडे दुर्लक्ष नाही करायचं. मग त्यांच्यानंतर आता मुलीला स्वप्न पडायला म्हणून स्वामींची मूर्ती मी स्वच्छ पाण्याने धुवून काढली आणि मग ती देवघरात ठेवली. तिथे दिवा लावला, उदबत्ती लावली. नाहीतर जिथून माझे पती वारले होते तिथून मी कधीच देवघरात उदबत्ती किंवा दिवा लावलाच नव्हता.
पण त्या गुरुवारी पहिल्यांदाच मी देवघरात दिवा लावला आणि मग तिथून माझ्या स्वामी सेवेची सुरुवात झाली. खरंच, जशी मी सेवा करायला सुरुवात केली ना, तुम्हाला सांगते, एकाच महिन्यात ज्या कंपनीत मी साधी वर्कर म्हणून काम करत होते, तिथे माझी बढती झाली. आता छोटीशी पोस्टिंग वाढली आणि जे लोकं माझ्या आजूबाजूला होते त्या काम होऊ लागले. त्यांच्यानंतर अवघ्या 6 महिन्यानंतर पुन्हा मला बढती मिळाली आणि मग त्यांच्यानंतर मी मॅनेजरच्या हाताखाली काम करू लागले. ही सगळी स्वामींची कृपा होती. सर्व लेटर मला गुरुवारी यायचे. माझ्या घरात सगळं काही अगदी गुरुवारी घडायचं. मग माझ्या स्वामीवरती विश्वास खूप बसला. माझी मुलगी आणि मी अगदी जसा वेळ मिळेल तसं स्वामी सेवा करायचो. दिवसभर आमच्या तोंडामध्ये सतत स्वामी, स्वामी असंच असायचं. अगदी काही वर्ष अशीच निघून गेली. माझी मुलगी 12वी झाली आणि त्यानंतर ती टी-वायचं शिक्षण घेतली. टी-वायच्या फर्स्ट इयरला होती आणि त्याच दरम्यान म्हणजे फेब्रुवारीचा महिना होता आणि त्या महिन्यात तिचा वाढदिवस होता. खरं तर तिचे बाबा गेल्यानंतर आम्ही कधीच घरात चांगलं काही केलं नव्हतं. म्हणजे कुठलाच आनंदाचा कार्यक्रम आम्ही साजरा केला नाही. कधीच कोणाचा वाढदिवससुद्धा आम्ही साजरा केला नाही. पण तेव्हा असं वाटलं, की आपण आपल्या मुलीला खूप साथ देत आहे, समजूतदार आहे आणि त्यावेळेस तिचा बर्थडे करणार होतो. सकाळच्या मी तिला बिछानातून जागा केला आणि तिला उठवा म्हणून उठ आधी स्वामींची पूजा कर आणि मग त्यानंतर दिवसाची सुरुवात कर. आज तुझा वाढदिवस आहे. तुझ्या मित्र-मैत्रिणींना आपल्या घरी जेवायला बोलव. मात्र जेव्हा मी तिला उठवायला गेले होते तिचं अंग खूप गरम होतं. अगदी तिच्या अंगामध्ये भरभरून ताप होता. मग तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमधून घरी आलो. अगदी उठता बसता येत नव्हतं. इतकं अंग गरम होतं. मग तिला जेवायला दिलं आणि त्याचनंतर तिला काही टॅबलेट दिल्या. त्यानंतर पुन्हा मी आराम करते असं तिने सांगितलं आणि ती शांत झोपली. जवळपास 4:30 वाजता तिला जाग आली. उठल्यानंतर आई आता मला बरं वाटतंय. आता मी व्यवस्थित आहे, ती म्हणाली आणि मी त्यानंतर थोडी फ्रेश होऊन मी देवघरामध्ये समोर गेले. एका माळ श्री स्वामी समर्थ जपतीने तारक मंत्र ती म्हणली आणि त्याच्यानंतर ती तिथून उठली. जेव्हा ती देवघराच्या समोर उठली, त्या क्षणात देवघराच्या समोर लावलेला दिवा मात्र विझून गेला. हा अशुभ संकेत मला कळाला, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण मनात सारखं राहून राहून येत होतं की आज दिवा कसा विझला. मग मी पुन्हा तो दिवा प्रज्वलित केला. माझी मुलगी म्हणाली की आई, शेजारचे काकू जी आहेत ना, ते आज त्यांना सुद्धा वाढदिवसाला बोलवलेत. कारण ते नेहमीच जेव्हा कामाला यायचे, माझ्या मुलीची अगदी त्यांच्या मुलीसारखी काळजी घ्यायचे. मग मी सुद्धा तिला म्हणालं, ठीक आहे बाळा, त्यांना बोलवून आणि माझी मुलगी घराबाहेर पडली. तिने शेजारच्या काकांना सांगितलं की तितक्यातच तिला मेन रोडच्या अलीकडे तिथे तिची एक मैत्रीण दिसली. तिला सुद्धा सांगूयात. याचा उद्देशाने ती रोड क्रॉस करायला गेली आणि रोड क्रॉस करत असताना घात झाला. भरधाव घेणाऱ्या एका मोठ्या ट्रकने माझ्या मुलीला उडवलं. कारण मेन रोडवर कारण मेन रोडवर गेली आणि तितक्यातच तिला चक्कर आली. तिला रस्ता क्रॉस करता येईना. ज्या तिने गोळ्या खाल्ल्या होत्या त्या टॅबलेट तिला घेतल्या होत्या. त्याच होवी डोळ सतत तिच्या डोळ्यावर अंधार आणत होता. खरं तर तिने सांगितलेलं नाही आणि घराबाहेर पडली. ट्रकवाला खूप फास्ट होता. बघता क्षणी त्या रोडवरती लोकांची गर्दी होता झाली. त्यावेळी आम्ही ए विंगमध्ये राहत होतो आणि मी सेकंड फ्लोअरलाच होते. मी सुद्धा खिडकीतून ती गर्दी बघितलं, पण माझ्या स्वप्नातही नव्हतं की माझ्या मुलीसोबत असं घडले. त्याच्यानंतर शेजारचे काकू-काका मला आवाज देऊ लागले आणि धावत पळत आले. बघितले तर माझी मुलगी रक्ताच्या थोड्यात पडली होती. अगदी तिचं डोकं पूर्ण फुटलं आणि तीच पूर्ण बेशुद्ध झाली होती. तिथे बघितल्यात बऱ्याच लोकांची एकच चर्चा सुरू होती. मुलगी ऑन द स्पॉट गेली. पण तरीही माझं मन मारत होतं. तसंच माझ्या मुलीला तितक्याच सरकारी हॉस्पिटलच्या एका ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलला नेलं आणि त्यासोबत तिची जी अवस्था बघण्यात जाण्याची काही हिंमतच नव्हती. कारण काका-काकू आणि माझ्या शेजारच्या सुनताई हे तिघेही पटापट गाडीत बसले आणि तिला घेऊन गेले. मी म्हणाले, "आता जे करायचं आहे ते तुम्हीच करा." माझा तर वासच थांबला. मी तशीच घरात गेली. घरातल्या गेल्यानंतर जी मूर्ती घरात आणली.
रागारागात स्वामींची मूर्ती मी घराबाहेर फेकून दिली. त्यानंतर मी घरातून तशीच बाहेर पडली. बाहेर आल्यानंतर एका ऑटोला हात केला आणि मग ऑटोने ज्या हॉस्पिटलला माझ्या मुलीला नेलं होतं तिथे गेले. तिथे गेल्यानंतर त्या क्षणी डॉक्टरांनी सांगितलं, "केस फसलेली आहे. काहीच फायदा नाही. कुठेच नेऊ नका. घरी नेऊन जा." पण जोरजोराने किंचाळू रडू लागले. आधीच पती जाण्याचं दुःख आणि माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी हा इतका मोठा अपघात. मी डॉक्टरांच्या पाया पडते. डॉक्टरांचे पाय धरले. "काहीतरी चमत्कार होईल. तुम्ही काहीतरी करा. माझ्या मुलीला वाचवा." पण डॉक्टर फक्त सॉरी म्हणू लागले. खाली घाऊन होते कारण त्यांच्या हातात काहीच नव्हतं. डॉक्टरांनी घरी न्यायला सांगितलं. मग ॲम्ब्युलन्सवाल्यानेही त्यांची जी ॲम्ब्युलन्स आहे ती फिरवली. पण मी ॲम्ब्युलन्सवाल्यांना सांगितलं, "या नाही, आपण पुढच्या हॉस्पिटलला जाऊ. कुठेतरी माझ्या मुलीला घेतील." जवळपास 4 हॉस्पिटल गेल्यानंतर एक 5वं हॉस्पिटल होतं, ज्या हॉस्पिटलचं नावच श्री स्वामी होतं. जणू काही हॉस्पिटलमध्ये स्वामी माझ्या मुलीचा वाटच बघत होते. तिथे गेले पण मेन डॉक्टर तिथे नव्हते. जे शिका जे शिकाऊ डॉक्टर असतात ते तिथे होते आणि त्या दिवशी रविवार असल्यामुळे गर्दीसुद्धा अत्यंत कमी होती. माझ्या मुलीला त्या शिकाऊ डॉक्टरांनी चेक केलं पण तिच्या हृदयाचे ठोके येत नव्हते किंवा कुठल्याही प्रकारची काही हालचाल नव्हती. त्यांनीही सांगितलं, "केस फसलेली आहे तरीही आम्ही प्रयत्न करतो." मग त्यांनी माझ्या मुलीला आत आयसीयूमध्ये नेलं. व्हेंटिलेटर लावले. जसं व्हेंटिलेटर लावले तसं कुठेतरी तिच्या छातीत धडधड असल्यासारखं वाटलं. मग डॉक्टरांनी बाहेर घेऊन सांगितलं, "व्हेंटिलेटरवरती पेशंट थोडासा रिस्पॉन्स देतोय. आम्ही फक्त तिचा आता देवाचा प्रार्थना करा. तोच काहीतरी करू शकतो." ताई म्हणतात, स्वामींची मूर्ती फेकून दिलेली मी स्वामींना एकच म्हटलं, "स्वामी तुम्ही असाल, मी एवढी वर्ष तुमची सेवा केली. तुम्ही जर असाल तर आज माझ्या मदतीला धावून याल. आज तुमचा चमत्कार मला दाखवाल. मी एवढ्या वर्षात केलेला सेवा थोडी तरी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर मला तुमचा चमत्कार दाखवाल." असे अगदी मी स्वामींना म्हणू लागले आणि त्यांच्या काही क्षणात मेन डॉक्टर संडे येत नाहीत. ते सुट्टीवर असतात. ते अचानक एका फाईल घेण्यासाठी म्हणून डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आले. मग त्यांनी ही इमर्जन्सी काढले आणि ते डॉक्टर अगदी देवासारखे होते. त्यांच्या पाया पडले. ते म्हणू लागले, "पाया पडू नका. हे आमचं काम आहे आणि मी ते करणार." धावत पळत ते आयसीयूमध्ये गेले आणि त्यांनी प्रक्रिया सुरुवात केली. जिथे 4 हॉस्पिटलांनी माझ्या मुलीला मृत घोषित केलं. मात्र त्या डॉक्टरांनी त्यांची प्रयत्नांची जी शक्य आहे ती सुरूच ठेवली. डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितलं, "ऑन द स्पॉट केस आहे. ही तुमची गेलेली होती पण काहीतरी मिरेकल आहे, ज्यामुळे त्यांच्या हृदयाची थोडीशी धडकी आलेली आहे. जर रिस्पॉन्स केला तर काहीतरी होऊ शकत." डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं, "एक 12-13 तास आपण बघूयात." मग डॉक्टरांनी त्यांच्या सर्व क्रिया केल्या. डॉक्टर निघून गेले आणि त्या 12 तासानंतर माझ्या मुलीचे उजवा पाय हलवला. मग त्यांच्यानंतर दुसऱ्या दिवशी कळालं की माझी मुलगी कोमात गेली. पण पुन्हा मी शांत झाले. काय करावं काहीच कळेना. माझ्या सर्व घरातल्या लोकांना हे समजलं. ते सुद्धा माझ्यापर्यंत अगदी काही तासात पोहोचले. डॉक्टरांनी जवळपास 1 महिना माझ्या मुलीला काही गॅरंटी दिली नाही, पण त्या 1 महिन्यात मी सतत स्वामींचं नाव घेतलं. "स्वामी जर काही दिवसामध्ये तुम्ही नाही चमत्कार केला, तुम्ही माझ्या मुलीला शुद्धीवर नाही आणलं, माझ्या मुलीला तुम्ही नाही वाचवलं, तर तिच्या अग्नीमध्ये मी सुद्धा सामील होईल." असे मी स्वामींना सांगितलं. मी दिवस आणि रात्र स्वामी सेवा, स्वामी समर्थ हा एकच जप करायचं. आणि तुम्हाला सांगते, एक 5 दिवसातच माझी मुलगी कोमातून बाहेर आली. 5 दिवसानंतर तिचे सगळे रिपोर्ट हे आहेत, जे इम्प्रूव्ह येत गेले. तिच्या शरीरामध्ये असंख्य बदल घडत होते. रिपोर्ट्स चांगले होते गेले आणि मग त्यामुळे एक 15 दिवसानंतर डॉक्टरने तिचा डिस्चार्ज दिला. ज्यावेळी डॉक्टरने तिला डिस्चार्ज दिला होता, त्या क्षणात त्यांची सांगितले, की "तुमची मुलगी हे देवाचंच रूप आहे. ते देवाचंच बाळ आहे असे समजा." कारण गेलेली केस पुन्हा परत आली. तिची काहीही राहिली नव्हतं. अगदी यमाच्या दारातून ती परत आली होती. मग तेव्हाच माझ्यासमोर फक्त स्वामी होते. स्वामींची मूर्ती फेकून दिली, त्याच दुःख होतं. त्या दिवशी डिस्चार्ज दिला, त्याच दिवशी बाजारातून मी स्वामींची मूर्ती घेतली. माझ्या लेकीला आणि त्या स्वामी महाराजांना मी एकत्रित घरात आणलं.
ब्राह्मणांना बोलावलं आणि यशाशक्ती महाराजांची पूजा केली. महाराजांनी स्थापना केली. झालेली चुकीबद्दल महाराजांकडे क्षमा मागितली. खरं तर एका आई म्हणून माझा तो प्रचंड राग होता. कारण पती वारले आणि मुलगीसुद्धा वारली. हे दुःख माझं सहन करायचं पलीकडं होतं. दुःख माझं सहन करण्याच्या पलीकडं होतं आणि मी स्वामीवरती प्रचंड श्रद्धा ठेवून होती. रागात मी होते ते कृत्य केलं. मात्र त्यानंतर मी सतत रोज दिवस अन् रात्र स्वामींची माफी मागते. कारण स्वामीमुळे खरंच माझी गेलेली मुलगी परत आली. दुःख एकाच गोष्टीचा वाटतोय की स्वामी सेवा जर आधीच कळाली असती तर, स्वामी मला आधीच मिळाले असते तर, कदाचित माझे पतीसुद्धा असते तर. कारण या सेवा माझ्या पतीचे प्राणसुद्धा वाचले असते. खरंच स्वामी कृपा अगाध आहे. स्वामी सेवा अफाट आहे. हे आता क्षणोक्षणी कळते. स्वामीशिवाय कोणीच नाही. स्वामी आहेत म्हणून सर्व काही आहे. आता आयुष्यभर फक्त स्वामींची सेवा करायची. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, खूप अत्यंत अद्भुत अनुभव तुम्हाला आज कसा कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव छान असतील आपल्या चॅनलवरती शेअर करा. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू स्वामी समर्थ.